वडिलांनी मोबाईलला 25,000 दिले नाहीत म्हणून पोरांना गळपास लावून घेतला. अरे काय प्रकार आहे? तुम्ही जगता कशाला? स्वतःच्या हिमतीवर घ्या ना. 25,000चा काय, 5-5 लाखाचे मोबाईल घेऊन फिरा. बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. माझ्या पोराकडे 5 लाखाचा फोन आहे, थाटात सांगितलं पाहिजे त्यांनी. बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी? ह्या सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडं आयुष्य पडलंय. हवं ते करता येईल, हवं ते करता येईल. आता वेळ अभ्यास करायची आहे. आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे. त्याकडं लक्ष दिलं पाहिजे. हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. नाहीतर कुणी विचारणार नाही, अजिबात नाही. मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा. पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा. एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा. त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या. 4 घरं मागून आणल्याशिवाय सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीवन जगतायत हे आमच्या पोरांना एकदा दाखवा. आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा. त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय कारण हा अडाणी आहे, शिकला नाही आणि हा महालात राहतोय. याचं कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो इथं आलाय. थाट ही श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते. हे सांगा तुला कुठलं जगणं स्वीकारायचं आहे, ते झोपडपट्टीतलं का महालातलं? मग ठरवेल तो त्याला काय करायचंय, काय म्हणून त्याला जगायचं आहे. हातपाय त्यालाही आहेत, अडचण काहीच नाही. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, भीती. जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही. घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. भीती बस. ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपलं आहे, दुसरं काही नाही. छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता. आंबे पाड खात होता. पारेकरांना बघितलं, त्यांना झटकायला तो आला आणि त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पारेकरी नरेंद्रला म्हणाला, अरे खाली उतार, त्या झाडावर भूत आहे, भूत. तो छोटा नरेंद्र म्हटला, भूत आहे का? मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो. भीती नाही. त्या निर्भय नरेंद्राचेच पुढे स्वामी विवेकानंद झाले. काढून टाका ना भीती डोक्यात, अजिबात काही विषय नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मानव वंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. काही सांगा, घडवता येत, बनवता येत, हवं ते तयार करता येत. सगळं आहे तुमच्यात, सगळं. फक्त आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार तसे हवेत, मग तसं घडता येतं. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं. आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसननं शिकावं, पण एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता. पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी, आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं. एडिसन शाळेत जायला लागला. शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं. ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार? ग्रहणच काही नाही झालं तर करणार काय? शिकणार काय? विषयच नाही. शिक्षकांनाही प्रयत्न केले पण 4-5 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही. शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला. त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे. एडिसन घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हटला खूप छान. आणि एडिसननं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे धरलं. आई, आमच्या मॅडमनी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. ती वाचायला लागली. त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. तो कधी शिकू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही. एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळदिशा अश्रू सुटला. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय ग? आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईने तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनची आई एडिसनला म्हणाली, अरे बाळा, तुला शिकवण्याची गरज नाही. तुझ्या मुलाला शिकवण्याची गरज आहे. 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 तुझ्या मुलाला शिक
तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल, त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा, तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो, मग एडिसनला शाळेत पाठवून द्या. तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या. एडिसन म्हणला खरंच? आई म्हटली हो. आता बाळा, उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार, शाळेत नाही जायचं. आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली, शिकवत राहिली. तो एडिसन हजारो प्रयोग करताच झाला. आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब, ट्यूब, लाईट दिसतायत, हे लकलकणारं झुंबर दिसतंय. एडिसन नसता तर हा विजेचा शोध, बल्बचा शोध लागला नसता. आज मोहम्मद रफींची, किशोर कुमारांची, लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो. थॉमस अल्वा एडिसन निसते तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता, मेणाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली नसती. हा एडिसन आईनं घडवला. 40 वर्ष उलटली आणि 40 वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली, मरण पावली. तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला, आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं. एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला. शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळ घळ पाणी उखळायला लागलं. मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस. माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस. हा विश्वास, ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते. ही उमेद आणि हा विश्वास हवा. आमच्या उरात हवा. आपण कशातच कमी नाही आहोत, अजिबात नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या जगात हुबहू तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का? हा, ते जर्मनीत माझ्यासारखा एक जण आहे. नाही हो, अजिबात नाही. 130 कोटी लोकसंख्या झाली देशाची, पण उरलेल्या 130 कोटीत तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही. या जगात तुम्ही एकमेव आहात. या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. या जगात दुसरा तुमच्यासारखा कुणीच नाही. अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठंतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा? स्वतःला कमी का समजायचं? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्या क्षमता, सगळ्या शक्ती तुमच्यात आहेत, फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात. आमची अडचण काय माहिती आहे? बरेच विद्यार्थी येतात, खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही. खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही. काय काय सांगतात, तो 4 तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं. मी 18 तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत, साहजिक आहे. तुम्हाला माहिती आहे हे का होतं? आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात. मानसिक, तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे. तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत. मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल. नाहीतर बसलाय पुस्तक घेऊन आणि मन कांतारा बघितला नाही, अवतार 2 आलाय, काही लक्षात राहणार नाही, काही लक्षात राहणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्ही चित्रपट पाहतो, बघायलाच हवे. पण तुम्हाला माहिती आहे, इलाहाबादवरनं आलेला एक तरुण 6.25 फूट उंचीचा, किरकोळ शरीर यष्टीचा, पण त्याचं ध्येय ठरलं होतं, मला मोठ्या पडद्यावर काम करायचं, मला अभिनेता व्हायचा. पण त्याची शरीर यष्टी आणि त्याचा ताडमाड उंचीचा प्रकार बघितल्यावर कुठला निर्माता त्याला स्वतःच्या चित्रपटातच घेत नव्हता. रोज उठायचा, रोज निर्मात्यांची उंबरठे झिजवायचा, पण सगळीकडनं नकार. आकाशवाणीची जाहिरात निघाली निवेदकासाठी मुलाखती. हा मुलाखत द्यायला गेला, मुलाखत दिली आणि आकाशवाणीवाल्याने पत्र पाठवलं, तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही, सबब नकार.
तिथेही निराशा पदरी पडली, वैतागला शेवटी. खायला नसायचं, प्लॅटफॉर्मवर उभा राहून एखादा वडापाव एखादा केळ खाऊन दिवस काढायचा. अशा भयान परिस्थितीत उंबरटे झिजवत होता, पण हाताला येत नव्हतं काही. अखेर निघाला रेल्वे स्टेशन वरून परत इलाहाबादला जायला, आणि अचानक त्याचा भाऊ धावत आला. चल तुला चित्रपटात काम मिळालंय. मोठा आनंद झाला. धावत आला. आल्यानंतर कळालं चित्रपटात 7 हिरो आहेत आणि त्यात हाय. पण असू दे ना, काही अडचण नाही, मिळालं ना काम. गेल्या 3-4 वर्षाच्या धडपडीला यश आलं. त्यांनी पहिला चित्रपट केला सत्य पे सत्ता. धडपडत राहिला, दार ठोठवत राहिला, कामं मिळत राहिली, छोटी मोठी करत राहिला. 17 चित्रपट केले आणि 17च्या 17 चित्रपट अपयशी ठरले. पण तरी हा झगडत राहिला. त्यांनी जिद्द सोडली नाही, चिकाटी ढळली नाही. करायचंय मला, अभिनेता व्हायचाय, मी होणार. 17 चित्रपट फ्लॉप झाल्यावर 18वा चित्रपट त्याचा आला, ज्याचं नाव होतं आनंद. या चित्रपटातली त्याची भूमिका गाजली आणि त्याला नवा चित्रपट मिळाला. आणि 1980च्या दशकामध्ये सगळ्या चित्रपटगृहावर ब्लॅकबस्टर चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची नोंद झाली. आणि भारतीय चित्रपट सृष्टीला नवा अँग्री यंग मॅन मिळाला, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनचं युग सुरू झालं. यशाच्या एक एक पायऱ्या तो पुढे जात राहिला. आता कुठे यशाची चव चाकतोय, तोच कुलीच्या सेटवर अपघात झाला, पोटात सुरख खुपसला गेला आणि अमिताभ रुग्णशय्येवरनं मृत्यूशय्येकडे वळाला. आज सेप्टिक झालं, पोटातली सगळी आतडी नासली. ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायच. टाका घालणार कुठं आणि कुणाचा, अशा सुटल्या. आणि संपूर्ण भारत भूमीवर अमिताभ साठी प्रार्थना सुरू झाल्या. पण त्या मरणातनही तो वाचला, पुन्हा बाहेर आला, पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला. चित्रपटाचा शूटिंग करताना सेटवर अपघात झालाय, जीवावर बेतलाय. आता परत तिकडे वळणार नाही, तो परत वळाला. आपल्या ध्येयाचं लक्ष त्यांनी अजिबात सोडलं नाही. तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला. परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली, ABCL. आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची ABCL नावाची निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली, बुडाली. अमिताभ बच्चनकडे होता नव्हता तेवढं सगळं गेलं, कंगाल झाला, पुरता कंगाल. नियतीनं परत शून्य करून ठेवलं. हातात काम नाही, खिशात पैसा नाही. नोकरांकडनं उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चन. एके दिवशी यश चोपडा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला. यजींच्या पुढ्यात उभा राहिला आणि यजींना सांगितलं, यजी आय एम ब्रोकन, आय नीड अ जॉब. मला कामाची गरज आहे यजी. यजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. यजी पुढे आले, अमिताभला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतोय. आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला. त्याचं नाव होतं मोहब्बते. हा मोहब्बते गाजला. तोपर्यंत अमिताभ परत एकदा स्वतःच्या पटावर उभा राहिला आणि छोट्या पडद्यावरचा एक शो होस्ट करण्यासाठी त्याच्याकडे आला. अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं. कौन बनेगा करोडपती म्हणत अमिताभ असंख्यानं करोडपती करणारा ठरला. तो स्वतः तर झालाच, पण असंख्याना उभा करणारा ठरला. याच अमिताभला लाखात एखाद्याला होतो असा एक आजार जडला, ज्याचं नाव आहे मायस्थेनियस ग्रेव्हिस. पॅरालिसिसच्या अटॅक सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या इच्छेनं स्वतःची बोट सुद्धा हलवू शकत नाही, शरीर लुळं पडतं. अमिताभ बच्चनला हा मायस्थेनियस ग्रेव्हिस आहे. सकाळी उठल्यानंतर गोळी खाल्ल्याशिवाय स्वतःच्या इच्छेनं त्याला बोटही हलवता येत नाही. तो 70 वर्ष ओलांडून गेलेला अमिताभ बच्चन आजही आपल्या ध्येयासाठी धडपडतोच आहे, कष्ट करतोच आहे. अमिताभ बच्चनकडे प्रतिभा आहे, अमिताभ बच्चनकडे बुद्धिमत्ता आहे, पण त्याच्याही पेक्षा अमिताभ बच्चनकडे एक सर्वोत्तम गुण आहे, माघारी न फिरण्याचा, अलौकिक सातत्य राखत पुढे जाण्याचा चिकाटीचा गुण. हा गुण ज्याच्यात आहे ना तो यशस्वी होतो. बस जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, अजिबात फिरायचं नाही.
झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाहीत, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. सरपटता येत नाही, घसरत जा. पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. घडवत असते नियती तुम्हाला. संकट, अडचणी, अडथळे, फटकारे मारत असते, पण त्याच्यातूनच ती घडवते. क्षमता प्रत्येकात आहे. फक्त एक करा. एकाग्रता एकाग्रता म्हणतो ना मी, आमची एकाग्रता होत नाही. पावसाचे थेंब खाली पडतात, पावसाचे थेंब सैरावैरा पडतात. प्रत्येक थेंबात थोडी का होईना शक्ती असते, पण ती विखुरलेली भरकटलेली असते. त्याचा वापर नाही करता येत. पण ते असंख्य पावसाचे थेंब नदीत एकत्र होतात. नदीतलं पाणी धरणात एकत्र येतं आणि धरणावर विद्युत जनित्रात ते पाण्याचं ताकद जातं आणि त्याच पाण्याच्या ताकदीवर वीज तयार होते. भरकटलेलं सगळं एका ठिकाणी आणलं की वीज तयार होते. तुमचे शारीरिक आणि मानसिक सगळ्या शक्ती एका ठिकाणी एकवटा, आपोआप वीज तयार होईल. लहानपणी आम्ही शाळेत प्रयोग करायचो. एक बहिर्गोल भिंग घ्यायचो, म्हणजे नुसतं कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही. उन्हात ताकद आहे ना, पण उन्हात कागद ठेवला तर कागद जळत नाही. पण कागद आणि सूर्य याच्यामध्ये बहिर्गोल भिंग ठेवा. सूर्याचे सगळे किरण त्या भिंगावर पडतात. ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले सगळे किरण एकत्रित होतात आणि त्या बहिर्गोल भिंगात एकच किरण खाली येतो. तो सगळ्या किरणांची समुच्चय शक्ती असतो. तो त्या कागदाला क्षणात जाळून टाकतो. एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं. एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं. तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येतं, हवं ते करता येतं. तुम्ही 18 तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही. 1च तास बसा, पण पूर्ण एकाग्रतेनं बसा. 100 वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे. एक जण साधूंकडे गेला. म्हटला, साधू महाराज, तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा, यश मिळवा. मला पण यश मिळवायचं आहे, पण काहीतरी मंत्र द्या ना, की जेणेकरून मी यशस्वी होईन. 12वीत मला 98% मार्क पडतील. मंत्र द्या ना. साधू महाराज म्हटले, एक काम कर, माझ्या आश्रमात ये. यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आहे, ते मी तुला देतो. मिळेल मंत्र तुला. तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला. म्हणला, साधू महाराज द्या ना, द्या ना, द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक. साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला. म्हणला, याच्यात यशाचा मंत्र आहे. म्हणला, एवढी पुस्तकं वाचत असतो तर कधीच 12वीला 98% मिळवून पुढे गेलो असतो. साधू म्हटले, मंत्र हवाय ना, वाचावंच लागेल. पण एक लक्षात घे, यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही. कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं. सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं, आधीमध्ये नाही, स्टार्ट टू एंड. मंत्र मिळेल, आणि मंत्र मिळाला तुझ्यासारखा यशस्वी तू. तो मुलगा झपाटल्यागत घरी गेला. घरच्यांना काय कळेना, पोरगं कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलो नाही, आता बरोबर बसलोय. अभ्यास करतच बसलो. ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासून, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. आई 4 वेळा जेवायला चल की सांगून आली. वडील जेवतोय का नाही सांगून आले. ह्याचं लक्षच नाही. येतो येतो तुम्ही जेव्हा. रात्र झाली, सकाळ उजाडली, ह्याचं वाचन चालूच आहे. एक 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 पान वाचून 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 पुढं पुढं पुढं. कारण साधूंनी सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही. तो निघालाय पुढं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. अख्खं पुस्तक संपलं. मंत्र काही सापडे ना. मंत्र कुठं आहे? मंत्र तर आहे. शेवटी पुस्तकाचं मागचं कव्हर उघडलं, ते कव्हरचं वरचं पान काढलं आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र. आणि तिथं मंत्र दिला होता, गेले 4 दिवस तू काळ वेळ विसरून, स्वतःचं सगळं भान हरपून, पूर्ण एकाग्र होऊन, ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंस, त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच. तीव्रता हवी. तीव्रता किती तीव्रतेनं तुम्ही करताय, किती गरज आहे तुम्हाला. एका साधूकडे एक जण गेला, मला देव दाखवा. साधू म्हणले, सकाळी ये, नदीवर मी स्नानसंध्येला जातो, तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो. हा सकाळी पहाटे पहाटेच पोचला. साधूंची स्नानसंध्या झाली होती. साधू महाराजांना म्हटला, कुठे आहे देव? साधू महाराज म्हणले, बाहेर असतो का? पाण्यात चल, पाण्यात दाखवतो.
गुडघाभर पाण्यात घेऊन गेले. त्यांनी तिथं विचारलं, बरं आता कुठे आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का? जरा आत चल. कमरेपर्यंत पाण्यावर नेलं. त्यांनी परत विचारलं, कुठं आहे देव? अरे अजून आत चल. त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं. कुठं आहे देव? अरे दाखवतो ना. देव काय वर असतो? देव पाण्यात असतो. म्हणून साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दाबून ठेवलं. क्षण 2 क्षण निघून गेले. श्वास कोंडला, जीव गुदमरला. श्वासासाठी धडपड चालू झाली. हातपाय हलवायला लागला, पाय धडपड करायला लागली. मरतो की काय असं झालं. जीवाच्या आकांतानं धडपड करायला लागला आणि एका अवचित क्षणी साधूने झपदिशी हात काढला. तसा झपदिशी वर आला. नाकातोंडात पाणी गेलेलं. श्वासासाठी धपापत्या उरानं त्याला 2 मिनिटं सुचेना. आणि मग साधू महाराजांनी विचारलं, पाण्यात होतास, गुदमरला होतास, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हटला, श्वासाची, हवेची. साधू महाराज म्हटले, पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली, तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल, त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल. आम्हाला ती गरज वाटायला हवी, ती आमची गरज व्हायला हवी. आम्हाला ते गांभीर्य हवं. तुमच्या आई वडिलांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. पालकांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. फुलसोरे सरांना वाटतं माझ्या क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर व्हावा. नाही, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना, तोपर्यंत काही होणार नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटायला हवं, तुम्ही त्यासाठी धडपडायला हवं. तुमच्या क्षमता, तुमच्या निश्चयाच्या जोरावर तुम्हाला पुढे नेता यायला हव्यात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात काहीच अशक्य नाही, काहीच नाही. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. अरे एवढीची मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नाहीत, मुंग्या आंधळ्या असतात, मुंग्यांना दृष्टी नाही, पण तरीही मुंगींची रांग चुकलेली आम्हाला दिसत नाही. कुणीतरी एका विद्वानाला विचारलं, हे जग कधी संपेल? तो विद्वान म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. पण तुम्हाला एकही मुंगी निवांत बसलेली दिसणार नाही, आराम करताना भेटणार नाही, अजिबात नाही. अखंड काम करत असते ती, अखंड. मला सांगा, केवढासा जीव आहे होतो, अखंड काम करतो. आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं ना, अरे 8 तास तरी अभ्यास झाला पाहिजे, मरायचं आहे का? मरतं कामाने माणूस. माणूस कामानं मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतं. हे पहिलं लक्षात घ्या. ताण कधी वाढतो? तणाव आला की. तणाव कधी येतो? काम साठलेलं दिसलं की. काम कधी साठतं? आपण रेंगाळत ठेवलं की. रेंगाळतं कधी? उरात आळस असला की. आळस कधी येतो? बघू परत. ही वृत्ती असली की. सातत्यानं जी माणसं काम करतात ती कधीच ताणतणावात नसतात, अजिबात नाही. हे लक्षात घ्या. शक्ती तुमच्यात नाही, शक्ती तुमच्या सातत्यात आहे. पाण्याचा एकच थेंब एका वज्रासारख्या कठीण पत्रावर पडत राहतो. कठीण आहे तो पत्थर, वज्रासारखा आहे. एक थेंब अविरत 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 पडत जातो आणि एक दिवस त्या पत्राला सुद्धा भेग पडतो. ताकद पाण्याच्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. सातत्याच्या जोरावर कुठलंही यश मिळवता येतं. जगातली सगळ्यात लांब नदी कुठली माहिती आहे? अमेझॉन. सगळ्यात लांब नदी. या अमेझॉनचा जिथं उगम होतो तिथं एक थेंब पडतो आणि 2 थेंबातलं अंतर 8 सेकंदाचं असतं. हजारो वर्ष झाली त्या 2 थेंबातलं अंतर 8 सेकंदाचं आहे. एक थेंब पडल्यानंतर 8 सेकंदांनीच दुसरा थेंब पडतो. त्या थेंबाच्या 8 सेकंदानंतर पडण्याच्या सातत्यात हजारो वर्षात अजिबात बदल झाला नाही. म्हणून थेंबा थेंबानं अमेझॉन नावाची जगातली सगळ्यात लांब नदी बनली आहे. एकाग्रता करायची आहे ना. मी आता इथून पुढे मोबाईल वापरणार नाही. तू 5 मिनिटंही थांबू शकत नाही. मोठा प्रयोग करू नका, छोटे छोटे प्रयोग करा. मी 1 तासभर मोबाईलला हात लावणार नाही.
असते असते जा. छोट्या छोट्या प्रयोगानेच मोठ्या यशाची मुहूर्तमेढ रोवता येते. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. सातत्य महत्वाचं आहे. सातत्य. अखंड अहोरात्र मुंगी काम करते. पावसाळ्याच्या 4 महिन्यासाठी 8 महिने ती राबत असते. मग एवढं काम करते. एवढीशी मुंगी सकाळी जन्माला आली की कामानं संध्याकाळी मरायला पाहिजे. मुंगीचं आयुष्य किती असतं? अखंड काम करते ती. किती जगत असेल ती? तिचं आयुष्यमान किती आहे? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. मुंग्या आंधळ्या आहेत. मुंग्यांना डोळे नाहीत. त्या दृष्टीहीन आहेत. अखंड काम करत असतात. तरी मुंग्या 30 वर्ष जगतात. आम्हाला अडचण काय आहे? सातत्य राखलं तर चिकाटीनं पुढे गेलात तर ते हवं ते वाटेल ते यश मिळवू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. अरे सगळं आहे तुमच्याकडे. अडचण काय? एक मुलगी वेळेच्या अगोदरच जन्माला आली. लहानपणीच पोलिओ झाला. पाय अपंग. डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी स्वतःच्या पायावर उभाच नाही राहू शकत. चालणं लांबच. घरी आल्यावर त्या इवल्याशा मुलीने आपल्या आईला विचारलं, आई खरंच मी कधीच माझ्या पायावर उभा नाही राहणार? आई म्हणली कोण म्हटलं? ते डॉक्टर. त्यांना काय कळतं? तू उभा राहणार आहेस. तू चालणार आहेस. तू पळणार आहेस. ती आई 12 वर्ष आपल्या पोरीला समजत राहिली. पायावर उभा राहशील. उभा राहशील तू. 2 वर्षाची ती पोर. आई 6 वर्ष सातत्यानं सांगतेय विल्मा तू उभा राहशील. जमेल तुला. तू उभा राहशील विल्मा. आणि पोलिओ चालेल ती विल्मा वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहिली. उत्तम. तू चालशील. तू चालशील विल्मा. आईनं कुबड्या आणून दिल्या. वयाच्या 12व्या वर्षी ती विल्मा कुबड्याच्या आधारानं चालायला लागली. उत्तम विल्मा. कुबड्या सोडून चालशील. तू चालशील. वयाच्या 14व्या वर्षी विल्मा कुबड्या सोडून चालायला लागली. आई म्हणाली विल्मा पळशील. पळशील तू. वयाच्या 15व्या वर्षी विल्मा पळायला लागली. आई म्हणाली विल्मा शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचायस तू. वयाच्या 16व्या वर्षी त्या विल्मानी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. आई म्हणाली विल्मा ऑलिम्पिकला उतरणार आहेस तू. आणि हीच विल्मा पोलिओनं अपंग झालेली ऑलिम्पिक मध्ये उतरली आणि तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. अरे आम्ही पायात चपल्या नाहीत म्हणून वडिलांशी भांडत बसतो. आणि ती विल्मा पाय नसताना ऑलिम्पिक मध्ये 3 सुवर्ण पदक कमावते. इच्छाशक्ती असायला हवी. बस तुम्हाला वाटायला हवं कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल तर पायाचा दगड होऊन पडा. त्याला कुणी हलवत नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत.